हॅलो फ्रेंड्स, मी धैर्यशील विजयसिंह पाटील, विश्वस्त श्री साई सम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड हॉटेल मॅनेजमेंट, सुपब चहा व विविध उद्योग. आज मी आपल्यासाठी करोना हरेल व आपला भारत देश जिंकेल ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्याची प्रामुख्याने कारणं आहेत. भारत हा तरुणांचा देश आहे. युरोप, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान जर पाहिलं तर तिथल्या लोकसंख्येचं जे काय ॲव्हरेज एज आहे ते 39 आहे आणि आपल्या भारत देशाचं ॲव्हरेज जे काय एज आहे ते 27 आहे. आणि तरुणांचा देश असल्यामुळं आपल्या तरुणांची, आपल्या लोकसंख्येची इम्युनो पॉवर बाहेरील देशांपेक्षा तुलनात्मक चांगली आहे. त्यामुळे करोना हा आपल्या लोकसंख्येवरती तितकासा महाभयंकर परिणाम करेल असं दिसत नाही. दुसरं कारण आहे, आपली जी काय व्यवस्था आहे, आपल्या देशाची जी काय अर्थव्यवस्था आहे ती ग्रामीण केंद्रित आहे. आणि ग्रामीण भागावरती करोना या डिसीजनं खूप मोठा परिणाम केला आहे, महाभयंकर परिणाम केला आहे. असं गेल्या 1.5 महिन्यामध्ये तरी काही दिसत नाही. करोनाचा जो काय परिणाम होत आहे तो डेन्सली पॉप्युलेटेड ज्या काय मेट्रो सिटीज आहेत भारतामधल्या, जसे की पुणे, मुंबई, बेंगलोर, जयपूर, दिल्ली, अशा ठिकाणी त्याचे रिझल्ट जादा दिसत आहेत. पण जिथं पॉप्युलेशन पसरलेली आहे तिथं करोनाचे जादा इफेक्ट्स इंडियामध्ये दिसत नाही. तिसरं कारण आहे, आपल्या देशामध्ये जी काय आत्ताची जी काही पिढी आहे ही निसर्गोपचार, प्राणायाम, शाकाहारी धोरणातली आहे. आणि सात्विक बुद्धीची आपली पिढी असल्यामुळं, इमानदार आपली पिढी असल्यामुळं, सिद्धांताशी आणि मूल्यांची जाण असणारी आपली पिढी असल्यामुळं सर्व जगाचा भारताकडे बघायचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळंच भारतीय लोक प्रामाणिक आहेत, मेहनती आहेत. ही जी काय आपली प्रतिमा आहे त्या बळावरती चायनामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, जगभराच्या इन्व्हेस्टमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये चायनामध्ये आहेत. मग जे काही चायनामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, जी काही पुरवठा साखळी आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स टू रिटेल आउटलेट्स, ही पुरवठा साखळी तुटण्याची दाट शक्यता आता झालेली आहे. नुकतेच जपान सरकारने जपानमधील उद्योजकांना सांगितलेलं आहे की आपल्या चायनामध्ये ज्या काय मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये ज्या काय आपल्या गुंतवणुकी इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या काढून घ्या आणि जे काय आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट चायनामध्ये आहेत एक तर आपल्या स्वतःच्या देशामध्ये जपानमध्ये शिफ्ट करा, नसेल तर त्या भारतामध्ये शिफ्ट करा. अशाच पद्धतीने अमेरिका, रशिया, युरोप धोरण येणाऱ्या काही काळामध्ये आखणार आहे. आणि भारताची जी प्रामाणिक आणि नैतिक प्रतिमा आहे त्याचा भारताला नक्की फायदा होणार आहे. चौथं कारण आहे, भारतामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. टेम्परेचर देखील एप्रिल मे मध्ये हायेस्ट असतं. त्यामुळे इथं रोग वाढायचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळं मेडिकल टुरिझमसाठी, स्वतःला निर्जंतुक करण्यासाठी बाहेरील पर्यटक इथून पुढं भारतामध्ये येण्याचा ओघ वाढणार आहे. योगा, निसर्गोपचार, प्राणायाम, लक्क सूर्यप्रकाश, सुंदर समुद्रकिनारे, येथील आयुर्वेद, पुराण आणि इथल्या मेडिकल फॅसिलिटीज ज्या आहेत ते तुलनात्मक बाहेरच्या देशांच्या कंपॅरिझनमध्ये इथली आपली कॉस्ट कमी आहे. त्यामुळे मेडिकल टुरिझम म्हणून इंडिया नक्की उदयास येईल. येणाऱ्या 2 ते 5 वर्षामध्ये भारत देश आपला, हिंदुस्थान आपला औषधांचा एक निर्यातदार देश म्हणून देखील उदयास येणार आहे. 5वं कारण आहे, भारतामधली जी हाय ब्रेन पॉवर जी होती, इंटेलेक्च्युअल पॉवर होती, जसे डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, आर्किटेक्चर्स असतील, सायंटिस्ट असतील, जे काही शिफ्ट झाले होते युरोप, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी, ही लोक जास्तीत जास्त 50% जास्त पुन्हा एकदा भारतात स्थलांतरित होताना दिसतील. पुन्हा एकदा ही सर्व लोक जगभर पसरली होती ती पुन्हा भारतामध्ये मायग्रेट होतील आणि पुन्हा एकदा
ह्या सर्वांच्या बुद्धीच्या जोरावरती, इंटेलेक्च्युअल पॉवरच्या जोरावरती भारतीय इकॉनॉमीला, भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच बूस्ट मिळणार आहे. 6वं कारण आहे, इंटरनॅशनल क्रूड ऑइलचे रेट्स कमी होत असल्यामुळं भारतातील महागाई येणाऱ्या काळामध्ये आटोक्यात येणार आहे आणि महागाई कमी झाल्यामुळं सर्वसामान्यांचं जीवन जगणं आणि सोपं होईल. इंटरनॅशनल क्रूड ऑइलचं इम्पोर्टचं बिल भारताचं साधारण 8 लाख कोटीपर्यंत येतं. तर इंटरनॅशनल क्रूड ऑइलचे रेट्स कोलॅप्स झाल्यामुळे लाखो कोटी रुपये आपल्या भारताची वाचणार आहेत, सेव्ह होणार आहेत. आपण जर पाहिलं 6वं कारण, आपण जर पाहिलं इंडियन इकॉनॉमी ही छोट्या छोट्या व्यापारांवरती अवलंबून आहे. आपल्या भारतीय उद्योजकांचं आणि बाहेरचे जे इंटरनॅशनल उद्योजक आहेत त्यांचं जर कम्पॅरिझन केलं युरोप, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाच्या उद्योजकांची, तर आपल्या भारतीय उद्योजकांची जे काय कर्जाच्या रकमा आहेत त्या तुलनात्मक बाहेरच्या इंटरनॅशनल उद्योजकांच्या कम्पॅरिझनमध्ये छोट्या रकमा आहेत. त्यामुळं हा लॉकडाऊनचा पिरियड, करोना हा व्हायरस आटोक्यात आल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यामध्ये ज्यावेळी लॉकडाऊनमधून आपले व्यापारी बाहेर पडतील आणि पुन्हा एकदा आपले व्यापार सुरू करतील, त्यावेळी आपल्या भारतातील सर्व उद्योग व्यापार साधारण वर्षामध्ये रुटीनला आलेले दिसते आणि पुन्हा एकदा आपल्या भारतीय इकॉनॉमीला बूस्ट मिळू शकतो. 7वं कारण आहे, भारत स्वतः 140 कोटी लोकसंख्येचा देश असल्यामुळं स्वतःचीच आपली बाजारपेठ एवढी भक्कम आणि एवढी मोठी आहे की पुन्हा एकदा आपल्या उद्योग व्यापारांना त्याचा बूस्ट मिळणं, आपले उद्योग व्यापार प्रोत्साहित होणं सोपं होणार आहे. 8वं रिझन आहे, आपल्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स मिळणं इथून पुढं आणि सोपं होणार आहे. पुन्हा एकदा तेच की आपली इमेज ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जी काय नैतिकता, जो प्रामाणिकपणा आहे, आपल्याकडे शाकाहारी पाक संस्कृती आहे, लोक देवधर्मी आहेत, निष्ठावान आहेत, याचा पुन्हा एकदा आपल्या उद्योजकांना, आपल्या बाजारपेठेला त्याचा फायदा होणार आहे आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. नुकतंच आपल्याला मार्क झुकरबर्गनी रिलायन्सच्या सिस्टर कन्सर्न जिओला साधारण 45,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट दिली. अशा प्रकारे पुन्हा एकदा आपली 140 कोटी लोकसंख्या असणारी भारताची बाजारपेठ कोरोना संपल्यानंतर मजबूत होणार आहे आणि आपल्या सर्व भारतीयांना चांगले दिवस येणार आहेत. सांगायचा हेतू माझा एकच आहे की सोशल डिस्टन्सिंग फॉलो करून आपण सर्व तरुणांनी एकत्र येऊन प्रयत्न करून ह्या कोरोनावरती पुन्हा एकदा ताकदीनं मात करायची आहे आणि आपल्या देशाला, आपल्या सर्वांना खरोखर चांगले दिवस येणार आहेत. आणि खास करून शेतकऱ्यांच्या मुलांनी विक्री कौशल्य शिकवणारे शिक्षण घेऊन मिडलमॅन जो आहे, व्यापारी आहे, याला बगल देऊन स्वतःचा माल, स्वतःचा उत्पादित केलेला माल कसा विकता येईल, कसा प्रोसेस करता येईल, कसा त्याचं डिहायड्रेशन करता येईल आणि आपल्या मालाचं शेती उत्पादित फळ प्रक्रिया, शेती उत्पादित फळ भाजीपाल्याचं, शेती उत्पादित मालाचं कसं व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवर्धन करता येईल, हे आपल्या ग्रामीण तरुणांनी एक ध्येय, एक लक्ष्य, एक विजन ठेवणं इथून पुढं गरजेचं आहे. आणि जगामध्ये ज्या काही नवीन नवीन गोष्टी चाललेल्या आहेत ह्या आपल्या तरुण पिढीने आत्मसात करून पारंपरिक उद्योग, पारंपरिक व्यवसायातून जर आपण बाहेर आलो तर 2.5 ट्रिलियनची जी काही भारताची इकॉनॉमी आहे ती येणाऱ्या 3 ते 5 वर्षात $5 ट्रिलियन पर्यंत गेलेली नक्कीच दिसेल. फक्त भारतीय तरुणांनी समर्पित, कर्तव्यदक्ष, जबाबदारीपूर्ण भावनेनं काम करणं गरजेचं आहे. जपानसारखा देश सेकंड वर्ल्ड वॉर नंतर 1945 नंतर एका महासंकटातून उठून जगामधली पॉवरफुल अशी
तिसरी अर्थव्यवस्था त्यांनी निर्माण केली. फक्त देशाप्रती, कुटुंबाप्रती, समाजाप्रती असणारी कर्तव्य आणि जबाबदारीची भावना. तर जपानची कायझेन सिस्टीम, चेंज फॉर द गुड, देशाला योगदान देण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा, हा जपानचा संकल्प आहे. ह्या संकल्पातून आपण जर प्रेरणा घेतली तर नक्कीच भारत येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमी झालेला दिसेल आणि जगामध्ये एक महासत्ता आणि आपला साम्राज्य आपलं गाजवेल. तरी आपण सर्वांनी आपल्या आजपर्यंतच्या कार्याचं सिंहावलोकन करून प्रगतीचा, स्वतःमध्ये बदल घडवण्याचा ध्यास घ्यायचा आहे आणि चेंज फॉर द गुड, चेंज युअरसेल्फ टू गिव्ह द कंट्रीब्युशन टू युअर फॅमिली, सोसायटी अँड द कंट्री. ह्या संकल्पनेनं, ह्या प्रेरणेनं ही जपानकडून एनकरेजमेंट घेऊन आपण सर्वांनी काम करायचं आहे आणि आपला देश, आपलं कुटुंब, आपला समाज आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि येणाऱ्या 2 ते 5 वर्षात कोरोना संपूर्ण हरलेला दिसेल आणि भारत देश आपल्याला जिंकताना दिसेल आणि भारतीय तरुण, भारतीय शेतकरी, भारतीय उद्योग व्यापार करणारा मेहनती व्यापारी उदयास आयाला जगाला दिसेल. धन्यवाद. थँक्यू.